शिवसेनेच्या उषाताई म्हात्रे आणि संजय डबरेले जे आहेत ते विजयी झालेले आहेत. आपण या ठिकाणी बघत आहात विजय रॅली जी आहे ती सध्या काढली जाते आहे. अनेक प्रभागामधील जे काही नागरिक आहेत ते आता शुभेच्छा देताना आणि आनंद व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर या प्रभागातील दोन्ही नगरसेवक जे आहेत ते आपल्याला मिळालेले आहेत. संजय दादा आणि उषाताई म्हात्रे जे आहेत विजयी झालेले आहेत, शिवसेनेचे उमेदवार आहेत. नागरिकांमध्ये आपण जर बघत असाल तर प्रचंड उत्साह जो आहे आपल्याला बघायला मिळतो आहे. तर शिवसेनेचे एकूण 24 उमेदवार जे आहेत आपल्याला यंदाच्या वेळेस आलेले बघायला मिळत आहेत. अच्छा इकडे बघा ना, कॅमेऱ्यात बघा ना जरा. अशा इकडून घ्या, इकडून घ्या त्यांचं असं. हा कसं वाटतंय? नगरसेवक जे आहेत तुमच्या आवडीचे निवडून आलेले आहेत, काय बोला? खूप खूप भारी वाटतंय आम्हाला. खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. दादा काय बोलाल? एवढा जनसमुदाय जो आहे तुमच्या आनंदामध्ये या ठिकाणी समावेश झालाय, काय बोलाल? ऍक्च्युली आम्ही ठरवलं नव्हतं ताई आम्ही रॅली काढायची, पण अचानक ठरलं आणि आमच्या सगळ्या ताई, आमचे सगळे मित्र परिवार आणि आमचा सर्वात म्हणजे जो मतदार राजा आहे तो आमचा नेहमी आमच्या सोबत असतो. मतदानाला पण आमच्या सुखात असो, आमच्या दुःखात असो, आमच्या संघटने सगळ्या कार्यक्रमात मतदार राजा हा असतो. म्हणून आम्ही दोघंही कधीच असं चिंतित नव्हतो की आमचं काय होणार. आणि आम्हाला माहिती होतं की आम्ही दोघं मोठ्या लीडने निवडून येणार. ते झालं देखील. आम्ही 1000च्या वर लीड दोघांनी घेतलेला या प्रभागातनं. आणि इथल्या मतदार राजा असो, आमच्या ताई असो, आमचे ज्येष्ठ नागरिक असो, आमचे सहकारी वर्ग असो, कार्यकर्ता असो, कुठला पदाधिकारी असो किंवा महिला पदाधिकारी, सगळ्यांनी त्यावेळेस मोठ्या जोमाने काम केलं होतं आणि आम्हा दोघांना विजयाची आज फेटे त्यांनी आम्हाला घातलेले आहेत. काय बोलाल? विजयाचं श्रेय जे आहे ते कोणाला देत आहात? विजयाचं श्रेय शहर प्रमुख आपले जे वामनदादा म्हात्रे आहेत त्यांना पहिले देईल आणि नंतर संदेश दादांना. म्हणजे त्यांनी या प्रभागात खूप चांगलं विकास कामे, समाजकार्य केलं आहे, त्यामुळे नक्कीच श्रेय पहिले वामनदादांना आणि विजयाचं सगळं श्रेय माझ्या मतदार राजांना. आणि मेन म्हणजे कार्यकर्ते, म्हणजे एवढी प्रचंड मेहनत घेतली त्यांनी की म्हणजे मी तर काही जास्त मेहनत नाही घेतली, पण कार्यकर्त्यांनी खूप प्रचंड मेहनत घेतली. आणि संदेश दादांचा जनसंपर्क खूप चांगला आहे, म्हणजे त्याचाही फायदा झाला. म्हणजे मी नवीन असून भागातून इकडून उभे राहिल्या पहिल्यांदा भीती होती कुठेतरी, परंतु या ठिकाणी विजयाने सगळं काही म्हणजे अगदी विरोधकांनी खोटे आरोप केले, काही केलं, स्थानिक नाही. आम्ही इकडचे स्थानिक भूमिपुत्र आहोत आणि सर्वांच्या सुख दुःखात म्हणजे कोविड असो काही असो आम्ही सर्वांच्या सुख दुःखात सामील असतो. आणि कधीही कोणाला, मला नाही वाटत की कोणाला काही म्हणजे माझ्यापासून काही कधी कमी पडेल असं मला वाटत नाही. आणि सर्व माझ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार मानते, मतदार राजांचे आभार मानते. म्हणजे पहिल्या दिवसापासून ते आम्हाला विजयी उमेदवार म्हणूनच बोलत होते. कोणी असं बोलले नाही की तुम्ही उमेदवार म्हणून आलात, म्हटले विजयी उमेदवार आमच्या घरी आलेत. अगदी सर्वच नागरिक आपण बघत आहात या सोसायटी मधले आपल्याला या ठिकाणी आनंदी बघायला मिळतात. काय बोलाल आज या ठिकाणी हा जो विजय आहे तर आर्यनमध्ये आल्यानंतर आम्ही त्यावेळी घोषित केलं होतं की संजय दादा हे 100% जिंकून येणारच, 101%. आणि ती आमची जी भविष्यवाणी होती किंवा जो आत्मविश्वास होता आमचा, तो आत्मविश्वास खरा झाला. आणि आज आम्हाला ते भेटायला आले, हा आम्हाला म्हणजे खूप आनंदी आहेत. आणि त्यांचं जे कार्य आहे आणि त्यांचं जे कार्य आहे हे त्यांचं काही वेगळं सांगायची गरज नाही. एक कुटुंबाचा घटक म्हणून आम्ही त्यावेळी डिक्लेअर केलं होतं. आजही सांगेन ते कुटुंबाचे घटक म्हणूनच राहतील आणि लोकांची सेवा करतील. त्यांनी एक तसा रिलेशनचा बॉन्ड तयार केलेला आहे की 24/7 दादा आमच्या कामासाठी पण प्रतिसाद तसा देतात. आणि आर्यन मधून आम्ही जेव्हा मीटिंग घेतलेली निवडणुकीच्या अगोदर तेव्हा पण दादांना आम्ही इथून हमी दिलेली की 110% इथून दादा येणार म्हणजे येणारच. आणि ताईंची पहिल्यांदा भेट झाली, पण ताईंनाही इथून आम्ही प्रतिसाद चांगला दिलेला आहे. आपण पहिले असं नगरसेवक या ठिकाणी बघत आहोत की ज्यांना एवढा जनसमुदाय जो आहे समोरून येऊन प्रतिक्रिया देतो. काय बोलायला? काय नाही, दादांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ताईंसाठी आम्हाला पूर्ण विश्वास होता की दादा आणि ताई येणारच आणि आलेच. ही सगळी देवाची आणि सगळ्या पब्लिक, आपले भाऊ बंदी सगळे, त्यांची ही कृपा आहे सगळ्यांची. आणि त्यांना पण खूप खूप धन्यवाद. आणि दादांना ताईंनाही खूप खूप धन्यवाद. आपण जर बघत असाल या ठिकाणी तर प्रचंड प्रमाणात जो आहे आनंद आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे.
आणि संजय दादा रमधरे असू द्या नाहीतर उषाताई म्हात्रे असू द्या, यांचा विजय जो आहे आज या प्रभागातून झालेला आपल्याला बघायला मिळतोय. शिवसेनेचा विजय जो आहे या प्रभागामध्ये झालेला आहे आणि सगळेच सर्वसामान्य जनता जी आहे आज या आनंदामध्ये त्यांच्या समाविष्ट असली आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.